बावरे मन भाग 17. लग्न छान पार पडलं होतं. दिव्याही खूप खुश होती तिच्या दादूसाठी, कारण त्याला आज त्याची हक्काची हमसफर भेटली होती. संध्याकाळी रिसेप्शन होतं म्हणून नीलम, समृद्धी आणि श्वेताने गाऊन घातला होता, तर राम, अमित, परिमल यांनी 3 पीस सूट घातला होता. तिन्ही जोड्या हातात हात घालून स्टेजवर येतात. सगळे पाहुणे मंडळी त्यांना भेटून जात असतात. अधिराज आणि दिव्याला तर आज एकमेकांसाठी बोलायला वेळच मिळाला नव्हता. दोघेही एकमेकांकडे बघत होते. दिव्या स्टेजवर येते. दिव्या बोलली, दादू, मी ना तुमच्यासाठी एक गिफ्ट आणला आहे. राम बोलतो, काय आणलं आहे पिनू? दिव्या तिघाच्या हातात एनवलप देते. तिघेही ते उघडून बघतात. तिघे दिव्याकडे बघतात. त्यांना असं बघून दिव्या बोलली, काय झालं, आवडलं नाही का माझं गिफ्ट तुम्हाला? अमित बोलतो, अगं आता कुठे जायचं फिरायला, नंतर गेलो असतो ना. दिव्या बोलते, नंतर कधी, म्हातारा झाल्यावर जाणार का मग? जरा चिडवतच बोलती. परिमल बोलतो, अगं पण बालीची हनीमून तिकीट काढायची काही गरज होती का? म्हणजे आधीच खूप खर्च झाला आहे, आता हा कुठे अजून? दिव्या बोलली, तुम्ही तिघे फक्त तुमचाच विचार करा. तुम्ही आता एकटे नाही आहात. तुमच्यासोबत आता तुमच्या सोबती तुमची बायको आहेत. त्यांचाही विचार करा जरा. प्रत्येक नवीन लग्न झालेल्या मुलींची इच्छा असते आपल्या नवऱ्यासोबत फिरायला जाणे. नंतर ती वेळ कधी येईल आणि मला कोणतंही कारण नको आहे. तुम्ही जात आहात म्हणजे जात आहात. राम बोलतो, बरं बाबा, जाऊ आम्ही, बस. दिव्या बोलली, हां, उद्या आपण सगळे मुंबईला जायला निघू. उद्या घरी गेल्यावर संध्याकाळी पूजा आहे आणि तुमची बालीची फ्लाईट परवा रात्रीची आहे. अमित दादूच्या घरी परवा सकाळी पूजा आहे आणि संध्याकाळी परिमलकडे. परिमल बोलतो, जरा दम घे ना, सगळं आधीच ठरवलं आहे वाटतं. दिव्या बोलली, हो, आयडिया माझी होती, पण अंमलात आणायचं काम सगळ्या मोठ्या मंडळींचं होतं. आकाश बोलतो, मॅडमने सगळं आधीच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. रिसेप्शन झाल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. दिव्या फ्रेश होऊन बेडवर बसते. तेवढ्यात तिचा डोर नॉक केल्याचा आवाज येतो. ती दरवाजा उघडते तर अधिराज समोर उभा असतो. तिला आतमध्ये ढकलत दरवाजा लॉक करून घेतो. दिव्या बोलली, अधिराज, काय करतो आहेस तू? कोणी आलं तर जा बघू तू आता. अधिराज बोलतो, मी नाही जाणार, हा, सगळे झोपलेत आहे आणि तसंही मला माझ्या डॉलला बघायचं होतं. मी आलो बस. तसंही उद्या मुंबईला गेल्यावर मला वेळ नाही भेटणार तुला भेटायला. माझा कामाचा लोड वाढणार आहे. दिव्या बोलली, आपण कसं भेटायचं मग? मुंबईला गेल्यावर तू कामात बिझी होशील आणि मी स्टडीमध्ये. मला माझी राहिलेले पेपर द्यायचे आहेत. त्यात दादूला आपल्याबद्दल सांगायचं पण आहे. कसं होणार आहे हे सगळं? मला भीती वाटत आहे. अधिराज बोलतो, मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आणि तसंही मला माहीत आहे तुझा दादू मला लवकर स्वीकारणार नाही आहे. पण आपण प्रयत्न नाही सोडायचे. आपलं प्रेम खरं आहे ना? त्यालाही एक दिवस आपलं प्रेम दिसेल आणि कळेल. दिव्या बोलली, पण भेटणार कधी आपण? आता मला प्रॉमिस कर, रोज मला न चुकता फोन करशील ना? स्वतःची नीट काळजी घेशील ना? काम जास्त असलं तरी जेवण स्किप करणार नाहीस. लवकर ये दादूकडे माझा हात मागायला. अधिराज बोलतो, बरं बाबा, मी माझी काळजी घेईल आणि लवकरच तू मिसेस दिव्या अधिराज पाटील होशील. हा माझा शब्द आहे. मी तुला भेटायला येत जाईल, पण तूही मला प्रॉमिस कर, बॉडीगार्डला फसवून एकटं कुठेच जायचं नाही. कुठे जायचं असेल तर सोबत बॉडीगार्डच घेऊन जायची, समजलं? महत्त्वाचं म्हणजे तुला कोणावर संशय आला किंवा तुला कोणाचा फोन आला तर मला इन्फॉर्म करायला. दिव्या बोलली, त्याला मिठी मारत. अधिराज बोलतो, मग मला स्वीट डिश देतेस ना? खट्ट्याळपणे दिव्या मुद्दाम बोलली. अरे, तुला स्वीट चालत नाही ना, मग कशाला हवंय? अधिराज बोलतोय, पण माझ्या डॉलची स्वीट आवडते मला. दिव्या बोलली, चल, चावट कुठला? दिव्या अधिराजपासून लांब होते की परत तिला जवळ खेचतो. तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला किस करतो. जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही त्याने तिला सोडलंच नाही. थोड्या वेळात दोघे बाजूला होतात. दिव्या लाजून मान खाली घालते. अधिराजही तिला मिठी मारतो. अधिराज बोलतो, बच्चा, मन नाही मानत आहे लांब जायला तुला सोडून. कसं राहू मी? आपलं घर तुझं वाट बघत आहे. दिव्या बोलली,
माझं मन लागणार आहे का? लांब राहून त्यात त्या विक्रमाची टांगती तलवार आहे डोक्यावर. त्यालाही सांगून टाकते. विनाकारण नंतर प्रॉब्लेम नको बाबा. अधिराज बोलतो, त्याने तुला बोलावलं तर एकटं जायचं नाही. चांगला माणूस नाही आहे तो. त्याला पटकन आपल्याबद्दल सांगून टाक. दिव्या बोलली, जरा शांत राहा. मला ना तुला फील करू दे. थोडा वेळ थांबून अधिराजही रूममध्ये निघून जातो. दिव्याही तिची बॅग पॅक करत असते. जरा वेळाने तिच्या डोर परत नॉक होतो. ती अधिराज परत आला म्हणून खुश होते. ती दरवाजा उघडताच समोरच्या व्यक्तीला बघून ती शॉक होते. दिव्या बोलली, विक्रम तुम्ही या वेळेला? काही काम होतं का? विक्रम बोलतो, हो, मला बोलायचं होतं तुमच्याशी. मी आत येऊ का? नाहीतर आपण बाहेर बोलू. दिव्या बोलली, ठीक आहे, आपण बाहेरच बोलूयात. मी आलेच. दिव्या रूममध्ये जाऊन स्वेटर घेऊन येते. दोघे बाहेर येतात. दिव्या अधिराजला मेसेजने कळवते. विक्रम बोलायला सुरुवात करतो. विक्रम बोलतो, मी तुला त्या दिवशी विचारलं होतं, आज परत विचारतोय. तुझं काय ठरलं आहे आपल्या लग्नाबाबत? मला तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करायचं आहे. मी आता जास्त वाट नाही बघू शकत. तो दिव्या बोलली, आपण मुंबईला गेल्यावर बोलूया का याच्यावर? आजच दादाचं लग्न झालं आहे. मी अजून त्याच्याशी बोलले पण नाही आहे. काय घाई आहे तुला? विक्रम बोलतो, तुला नसेल पण मला आहे घाई. विक्रम तिचा हात हातात घेतो. त्याचा स्पर्श तिला नकोसा वाटत असतो. मला आजच तुझं उत्तर हवं आहे. दिव्या बोलली, मी जे सांगेल ते नीट ऐका. तुम्ही मला प्रपोज केलं आणि आता तुम्हाला माझं उत्तर हवं आहे. तर ऐका, मी तुमच्यासोबत लग्न करू शकत नाही. कारण माझं प्रेम नाही आहे तुमच्यावर. माझं प्रेम दुसऱ्यावर आहे. विक्रम बोलतो, तिला जवळ खेचत, तू खोटं बोलतेस ना मला त्रास देण्यासाठी? बोल ना, तू मुद्दाम मला नाही बोलत आहेस ना? दिव्या त्याला बाजूला करते. विक्रम वेड्यासारखा तिला विचारत होता. दिव्या बोलली, भानावर या विक्रम. माझं प्रेम नाही आहे तुमच्यावर. माझं प्रेम अधिराजवर आहे. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, समजलं? आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. आपल्यात फक्त मैत्री राहू शकते, त्याच्या पलीकडे काहीच नाही. विक्रम बोलला, तू फक्त माझी आहेस. तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल. तुला 2 महिने देतो मी. तुझा विचार बदल, नाहीतर मला माहीत आहे तुला आपलं कसं करायचं. आणि हां, त्या अधिराजला विसरायचं नाही तर मी त्याला या जगात ठेवणार नाही, समजलं? दिव्या बोलली, माझं उत्तर तेच आहे. मी या जन्मात तुमच्याशी लग्न शक्य नाही, समजलं? आणि अजून एक, माझ्या अधिराजला काही करायचा प्रयत्न जरी केला ना तर याद राख, तुम्हाला दिव्याचं मूळ रूप माहीत नाही आहे. ती दिव्या प्रेमासाठी काहीही करू शकते. दिव्या निघून येते. विक्रम ती जाताच रागात. विक्रम बोलतो, बघतोच आता तू काय करते ते. आणि तूही बघ हा विक्रम काय करतो ते. दिव्या रूममध्ये येताच बेडवर स्वतःला झोकून देते. अधिराजही तिच्या मागे रूममध्ये येतो. अधिराज बोलतो, पिलू काय झालं रडायला? का रडते आहेस? दिव्या बोलली, त्याला मिठी मारून. आधी मला भीती वाटत आहे रे. तो विक्रम पागल झाला आहे. त्याने तुला काही केलं तर? अधिराज बोलतो, नको घाबरू. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. तो काय बोलला? तुला मलाही येऊ दिलं नाही तू? दिव्या बोलली, त्याने मला धमकी दिली आहे. ती त्याला सगळं बोलणं सांगते. त्याचा स्पर्श नाही आवडत मला. ती बोलताना त्याला घट्ट बिलगली होती. अधिराज तर सगळं ऐकून त्याचे डोळे आग ओकत होते. पण सध्या त्याला दिव्याला सांभाळणं गरजेचं होतं. त्याला आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार होता. दिव्या त्याच्या मिठीत झोपून जाते. अधिराज तिला नीट झोपवून तिच्या कपाळावर किस करून त्याच्या रूममध्ये निघून जातो. सकाळी सगळे एअरपोर्टवर जायला निघतात. सगळे मुंबईला पोचले. सगळे आल्यावर घरी गेले. दिव्या ही सगळं विसरून राम आणि नीलमची गृहप्रवेशची तयारी करायला घेते. नीलमची गृहप्रवेशही छान होतो. तिन्ही घरच्या पूजा निर्विघ्न पार पडते. आज तिन्ही जोडपे हनीमूनसाठी बलीला रवाना होणार होते. राम दिव्याच्या रूममध्ये येत राम बोलतो, काय करते आहे बच्चा? दिव्या बोलली, दादू ये ना, बसले आहे मी. राम बोलला, सॉरी बच्चा, मला लग्नाच्या गडबडीत तुझ्याशी बोलताच आलं नाही. त्यात परत रात्रीची फ्लाईट आहे. तू काळजी घे. तुझी एकटं कुठेच जायचं नाही. काहीही झालं तरी मला लगेच बोलवायचं. राम तिला सूचना देत होता आणि दिव्या शहाण्या बाळासारखी ऐकून घेत होती. आणि दोघांची ही गंमत नीलम दरवाजातून बघत असते. नीलम आत येते. नीलम बोलली,
अहो किती सूचना देता तिला, ती बिचारी बोर झाली ना. दिव्या बोलली, नाही ग नीलम, सॉरी सॉरी वहिनी, दादू असाच आहे ग, त्याला माझी काळजी आहे ना म्हणून. बस मी सगळं ऐकलं दादू, तुझं तुझं हनीमून एन्जॉय कर तू. काय नीलम, बरोबर ना? नीलम राम बोलला तिचा कान पकडत, बच्चा आजकाल जास्तच वाटत्रट होत चालली आहेस तू. दिव्या बोलली, दादू सोड ना, दुखतंय, मी फक्त सांगत होते तुम्हाला. ओठांचा पाऊट करून राम तिचा कान सोडत तिला मिठी मारतो. नीलमला ही जवळ बोलवून घेतो. दोघांनाही मिठी मारून त्याला आस भरून येते. त्यांच्या आयुष्यातल्या 2 व्यक्ती त्याच्या जवळ होत्या. तिन्ही जोडपे बलीला फिरायला निघून जातात. दिव्या अधिराजला फोन लावते. अधिराज बोलतो, हॅलो, बोल पिल्लू. दिव्या बोलली, काय करतो आहेस? अधिराज बोलतो, अजून ऑफिसला आहे पिल्लू, आज खूप काम होतं ना मला, लोड वाढला आहे बच्चा. तू काय करते आहेस? दिव्या बोलली, मी बसले आहे, बोर झालं मला घरी, मी एकटीच आहे ना. तू जेवलास का? तुझा आवाज खूप थकल्यासारखा येत आहे, याचा अर्थ तू जेवला नाही आहेस ना. अधिराज बोलतो जीप जाऊन, अगं आज कामात लक्षातच नाही आलं मला, प्लीज चिडू नकोस ना, मी वाटल्यास आता जेवतो. दिव्या बोलली, आधी रात्रीचे 11 वाजलेत, तू सकाळपासून उपाशी आहेस, तू घरी का जात नाहीस पाटील मेन्शनला? इथे तू एकटा, तुझी काळजी घ्यायला कोण नाही आहे. अधिराज बोलतो, मला नाही जायचं आता पाटील मेन्शनला, आता मला या घरचीच आवडतं. मी एकटा कुठे आहे, तू आहेस ना माझ्याजवळ, माझ्या हृदयात. दिव्या बोली, तू आता ते काम बाजूला ठेव, घरी जा, मला माहीत नाही, जेवण कर आणि झोप. घरी गेला की मला कळव आठवणीने. अधिराज बोलतो, बरं बाबा जातो. अधिराज घरी निघून जातो. घरी पोचताच तिला पोचल्याचं कळवतो. जेवण करून दोघेही झोपून जातात. सकाळी दिव्या लवकर उठून किचनमध्ये जाते. तिला बघताच घरातील नौकर मंडळी. राधाताई बोलली, दिव्याताई, काही हवं आहे का तुम्हाला? दिव्या बोलली, मावशी, मला ना शिरा बनवायचा आहे, त्याचं साहित्य तेवढं काढून द्याल का मला? राधाताई बोलली, मी देते ना बनवून, तुम्ही कशाला? दिव्या बोलली, नको, मी बनवते, तुम्ही तोपर्यंत कॉफी बनवून द्या मला. दिव्या मस्त शिरा बनवते. डब्यात पॅक करून ती तयारी करायला रूममध्ये येते. तयारी होताच ती डब्बा घेऊन गाडीत बसते. ड्रायव्हरला सांगून गाडी अधिराजच्या घरी घ्यायला सांगते. घरी पोचते. बंगल्यावर नाम झळत असतं. दिव्यादी ते आधी नाव वाचतच तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती बेल वाजवते. घरातील नौकर दार उघडत नौकर बोलतो, कोण पाहिजे मॅडम तुम्हाला? दिव्या बोलली, काका, अधिराजला भेटायचं होतं, तो आहे का? नौकर बोलले, ते झोपले आहेत, तुम्ही या ना. दिव्या आतमध्ये येते. नौकर तिला अधिराजच्या रूमपर्यंत सोडून निघून जातात. दिव्या आत येताच तिचं लक्ष बेडवर झोपलेल्या अधिराजकडे जातं. थकवा चेहऱ्यावर दिसत होता. रूम ही खूप मोठी होती, एकदम नीटनेटकी. सगळीकडे फक्त तिचे आणि याचेच फोटो. त्याच्याजवळ जात त्याच्या केसांवर हात फिरवते. दिव्या बोलली, अधिराज उठ ना, बघ मी आले, तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणला आहे. अधिराज झोपलेल्या अवस्थेतच तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या पोटाला मिठी मारतो. अधिराज बोलतो, झोपू दे ना मला, तुझ्या मांडीवर मस्त वाटत आहे. रोज अशीच सकाळी यावी, तू मला प्रेमाने उठवावं, रोज मला उठल्यावर गुड मॉर्निंग स्वीट किस भेटावी. दिव्या बोली, हो का? रोज तुला उठवायला आपल्याला लग्न करावं लागेल मग, आणि अजून आपलं लग्न व्हायचं आहे. उठ ना, जा फ्रेश हो, तोपर्यंत मी प्लेटमध्ये शिरा काढून आणते. अधिराज बोलतो, जातो, आधी मला स्वीट डिश दे. दिव्या त्याला उठवून जबरदस्ती बाथरूममध्ये ढकलते. तोही आंघोळ करून बाहेर येतो. तोपर्यंत दिव्या शिरा प्लेटमध्ये घेऊन येते. दिव्या बोलली, धर खा, सांग मग कसा झाला आहे, मी बनवला आहे बरं. अधिराज बोलतो, तू भरो मगच मी खाईल, नाहीतर मला नको. दिव्या अधिराजला भरवत असते. अधिराजही आवडीने खात असतो. ब्रेकफास्ट झाल्यावर दिव्या बोलली, आवडला ना? सॉरी, तुझं डाईट बिघडलं ना आज? अधिराज बोलतो, आवडला मला शिरा, काही नाही होत, एक दिवस खायला, मी एक्स्ट्रा एक्सरसाइज करेल, बस. शिरा तर भेटला, पण तरी तोंड पाहिजे. तसं गोड नाही झालं माझं. दिव्या लाजून मान खाली घालते. अधिराज तिची हानीवटी बोटने वरती करत तिच्या डोळ्यात बघतो. तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या ओठांवर ओठ टिकवतो. थोड्या वेळाने तिला बाजूला करतो. दिव्या बोलली, झालं ना मनासारखं?
आधिराज बोलतो, शिऱ्याच्या गोडव्यापेक्षा ही स्वीट डिश खूपच गोड होती. हसून बोलतो. दिव्या बोलली, बरं मी निघू, दुपारी जेवण कर. हां, आठवणीने. आज तू जेवला नाहीस ना, मग विसरून जा, माझ्याशी बोल ना. आधिराज बोलतो, तुला तेवढंच पाहिजे ना, मी नाही बोललो तर बरं होईल. चिडून बोलतो जरा. दिव्या बोलली, आता यात चिडण्यासारखं काय आहे? मला काळजी वाटते म्हणून बोलले मी. आधिराज बोलतो, बरं बाबा, जेवण मी. बस. दिव्या थोडा वेळ बसून घरी निघून जाते. आधिराजी ऑफिसला निघून जाते. दिव्या घरी पोचताच हॉलमध्ये एवढे सारे बुके बघून ती जरा गोंधळते. दिव्या बोलली, ताई, एवढे बुके कोण घेऊन आलंय? राधाताई बोलली, माहीत नाही ताई, सगळे तुमच्या नावाने आहेत ते. ती त्यातील एक बुके उचलून बघते. त्यात फक्त आय लव्ह यू दिव्या फ्रॉम के. दिव्या बोलली, कोणी पाठवली असतील एवढी फुलं? आणि आता हा कोणता आशिक आला? पहिलेच एक कमी होता, जो अजून तळमळाला. काय हे सगळं? विक्रमच करत असेल. आधिराजला सांगू का? बघू, अजून लगेच नाही बाबा सांगत. कसा वाटला मग आजचा हा भाग? विक्रमने दिव्याला धमकी दिली आहे. अधिराज आता कोणता निर्णय घेईल? राम काय करेल? आता नवीन संकट कोणी पाठवली असतील? ती फुलं विक्रम की केशव? तर पाहूया पुढील भागात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.